आता पाहूयात मोठ्या राजकीय टॉप 9 वर। एनडीएचे सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती, इंडिया आघाडीच्या बी सुदर्शन रेड्डी यांचा पराभव। सीपी राधाकृष्णन यांना 452 मतं तर बी सुदर्शन रेड्डींना 300 मतं पडली। इंडिया आघाडीची 14 मतं फुटल्याचा अंदाज। उमेदवार बी सुदर्शन रेड्डी यांना 300 खासदारांकडून मतदान। काँग्रेसनं इंडिया आघाडीच्या 315 खासदारांच्या मतदानाचा दावा केला होता। मला विश्वास आहे की सीपी राधाकृष्णन उत्कृष्ट उपराष्ट्रपती असतील, आपली संवैधानिक मूल्य बळकट करून संसदीय चर्चा वाढवतील। पंतप्रधान मोदींकडून नवनिर्वाचित उपराष्ट्रपती राधाकृष्णन यांना शुभेच्छा। फडणवीसांच्या सहकार्याकडूनच त्यांची राख रांगोळी करण्याचा प्रयत्न। फडणवीसांना फिनिक्स पुरस्कार मिळाल्यानंतर संजय राऊतांचा आरोप। कुणाची राख रांगोळी झाली? 2024च्या निवडणुकीत जनतेनं दाखवलं, संजय राऊत जिथे असणार तिथे राख रांगोळी होणार। संजय राऊतांच्या आरोपांवरून निलेश राणेंचा पलटवार। राजकारणात कधीच कुणी संपत नाही, कोणाची राख होत नाही। फडणवीसांबद्दल असं कधी होईल हे ध्यानी मनी देखील नाही। फडणवीसांच्या वक्तव्यावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। मुंबईतील ठाकरेंच्या सेनेचे माजी नगरसेवक संपर्कात, दसरा मेळाव्यानंतर आम्हीच धमाका करणार। कृपाल तुमाणेंची टीका, तर स्वतःचा पक्ष भाजपात विलीन होतोय ते आमच्यावर काय बोलतायत, राऊतांचा टोला। कृपाल तुमाणे कोण आहेत हे मला माहित नाही। शिंदे सरकारची शाबासकी घेण्यासाठी तुमाणेंकडून अशी वक्तव्य। महेश सावंतांची प्रतिक्रिया। उद्धव ठाकरेंसोबतच्या मनसे संदर्भातील चर्चेनंतर दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करू, विजय वडेट्टीवारांची माहिती।